जिल्हा न्यायालयाच्या पार्किंगमध्ये लावलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला दुपारी 1च्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं. शेजारी असणाऱ्या आणखी एका दुचाकीने पेट घेतला. आगीचे लोट इमारतीभर पसरले. अग्निशामक दलास तात्काळ पाचारण करण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवलं. 2 दुचाकींचं मोठं नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पार्किंगमधील आगरोधक यंत्रणा कार्यान्वित झाली नाही, ती कुचकामी ठरली आहे. न्यायालयाच्या आवारात दररोज शेकडो दुचाकी येतात. पूर्व पश्चिम बाजूला तळघरात पार्किंगची व्यवस्था आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळील उत्तर बाजूला काही दुचाकी पार्किंग होत्या, त्यात इलेक्ट्रिक दुचाकी होती. दुपारी 1च्या सुमारास त्या दुचाकीला अज्ञात कारणाने आग लागली. बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं. त्याची धग लागून शेजारी पेट्रोलवरील दुचाकीला आग लागली. तेथील लोकांनी आणि वकिलांनी तातडीने पोलीस आणि अग्निशामक दलास फोन लावला. अवघ्या काही मिनिटात अग्निशामक दल दाखल झालं. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मोठी गर्दी परिसरात होती. दरम्यान न्यायालयाच्या इमारतीत अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र आग लागल्यानंतर ती कार्यान्वित झालेली नाही, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आगीची झळ पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने पंचनामा केला असून अहवाल सादर केला जाणार आहे. विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक दाखल झालं. गाडी तिकडे तिकडची पण दोन्ही इकडची Ay, पेटले बाबा ते अग्निशामक आहे की नाही?